नमस्कार. आज आपण आहोत चेंबूर विभागातील गव्हाणगाव या भागामध्ये आणि गव्हाणगाव या भागामध्ये इंडस्ट्रियल एरिया असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये वस्तीसुद्धा आहे. परंतु कालांतराने जसं जसं वस्ती वाढत जाते आणि त्याचबरोबर पाण्याची जी उपाययोजना आहे ती उपाययोजना हळूहळू कुठेतरी कमी होत जात आहे. पाण्याचं प्रेशर हे आत्ता सध्या हे गावाच्या आवाक्याच्या खूप कमी आहे. त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आज गावकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये ते जमला होता आणि त्याच निमित्ताने गव्हाणगावचे विनायकजी म्हात्रे साहेब हे इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडून जाणून घेऊया जी गव्हाणगाव जे आहे, गव्हाणगाव आणि आपल्या बाजूला असलेले ज्या कंपनीज आहेत त्यानुसार आपली जी गावची पाईपलाईन आहे, जी गव्हाणगावातली पाईपलाईन आहे ही किती वर्ष जुनी आहे, त्यामध्ये जे काही बदल झाले त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? खरं म्हणजे जेव्हा इंडस्ट्री झोन इथे झाला त्याच्या आधी गावामध्ये इथे एक विहीर होती. ते संपूर्ण गावातले रहिवासी तिथे पाणी त्या गोड पाणी होतं आणि सुंदर विहिरी होत्या. अशा गावातलं विहिरीतून पाणी भरायचं आणि तिथे त्यानंतर जेव्हा इंडस्ट्री हे झाल्यानंतर तिथे पाण्याचं म्हणजे हे तेलाचा तवंग ह्याच्यावर यायला लागल्यानंतर तेव्हा BMCने आमच्याकडे एक नळ दिला होता, सार्वजनिक नळ, आणि तो त्या नळातून पाणी सगळ्यांना मिळालं. 1970 साली जेव्हा गावामध्ये आमच्या संपूर्ण पाण्याची लाईन फिरवण्यात आली, फिरवल्यानंतर मग त्याच्या ठराविक लोकांकडे ते नळ होते. त्याच्यानंतर 1980 मध्ये प्रत्येकाने आपले मग तेव्हा माननीय शरद भाऊ यांनी प्रत्येकाला स्वस्त दरात आपले नळ बसवण्याची गावकऱ्यांनाही दिली होती आणि त्याप्रमाणे ठराविक लोकांनी आपल्या गावामध्ये पाणी घेतलं. 1993ला जेव्हा पाण्याचं प्रेशर कमी झालं थोडंसं आणि त्यावेळेला 1993ला माननीय शरद भाऊ यांनी गावामध्ये एक 9 इंचाची लाईन संपूर्ण फिरवली आणि त्या 9 इंचाच्या संपूर्ण मध्ये पडला आणि त्याला हायड्रनचे ह्याचे फायर ब्रिगेडचे हायड्रनचे हे बसवण्यात आले. का तर हा इंडस्ट्री झोन असल्या कारणाने 24 तास इथे पाणी आणि मुबलक पाणी होतं. आता कालांतराने इथे लोकसंख्या वाढली, स्लम एरिया वाढला, सगळं झालं आणि मग नंतर 98ला ती पाईपलाईन पूर्ण झाली आणि ते सगळं प्रेशर. आता काय झालं की जेव्हा आमच्याकडे 24 तास पाणी असायचं त्यावेळेला दुसऱ्या माळ्यापर्यंत पाणी प्रेशरने टाकी भरायची. आता अशी अवस्था आहे की जर तुम्ही तिथे ग्राउंड फ्लोअरला जरी नळ चालू केला तर ते टपटप पाणी पिळतं. म्हणजे एवढं आता प्रत्येक घरोघरी पंप लावलेले आहेत. त्यासाठी आम्ही बरेचसे गेले 3-4 वर्ष एकदम प्रेशर कमी आहे आणि त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला आम्ही पण 24 तास आम्हाला पाणी मुबलक होतं. आता पाण्याचं प्रेशर एकदम रिड्यूस झाल्यामुळे पाणी बिलकुल येत नाही. जरी पाणी आम्हाला 24 तास असलं तरी पाण्याचं प्रेशर नाही आहे. त्याच्यासाठी सातत्याने आमच्याकडच्या नगरसेविका VB शिंदे, प्रमोद शिंदे, आमचे शाखा प्रमुख किरण म्हात्रे, विद्याधर पाटील आणि गावकरी मंडळी आम्ही सातत्याने BMCच्या प्रत्येक ऑफिसराबरोबर मिटिंग झालेली आहे आणि तिथे आता त्यासाठी शेवटी जनआंदोलन म्हणून लोकांनी शेवटी आज रस्त्यावर येण्याची तयारी दर्शवलेली आहे. एवढं मी सांगतो. गावातील तरुण मंडळ, जसं आपण म्हणतो तरुण, ह्या मोठ्या पद्धतीने इथे आहे गव्हाणगावामध्ये आणि त्यात एक होतकरू तरुण, आपण एका पक्षाचे शाखाध्यक्ष म्हणून सुद्धा आहात. गावात 1970 सालापासून असलेली ही जी पाईपलाईन आहे, कालांतराने जशी लोकसंख्या वाढते त्या पद्धतीने पाण्याचा हा जो प्रश्न आहे तो जटिल होत चालला आहे आणि ज्या वेळेला 24 तास पाणी असतं आता मात्र त्या पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. अशा वेळेला तुम्ही आत्ता वर्तमान काळामध्ये जे ग्रामस्थ इथे जमले होते त्यांना तुम्ही काय म्हणून सवलती आणि काय म्हणून सुविधा पुरवणार आहात? तिथे जे 70 साली म्हटले ना तिथे 98ला नवीन आहे. नमस्कार, मी किरण म्हात्रे, शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आहे आणि मी गव्हाणचाच रहिवासी आहे. गव्हाणपाडा या गावाचाच रहिवासी आहे, इथेच राहतो आणि ग्रामविकास मंडळाचा मी एक सभासदसुद्धा आहे. आणि गेली अनेक वर्ष जसं विनायक म्हात्रेंनी सांगितलं की आमच्याकडे मुबलक पाणी होतं, पण गेली काही वर्ष 4 ते 5 वर्ष झाली पाण्याचा प्रश्न हा उद्भवलेला आहे आणि आम्ही अचानक एक शाखा प्रमुख म्हणून आम्ही आणि माझ्याबरोबर माझी नगरसेविका निधी शिंदे आणि विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या जोडीने ग्रामविकास मंडळाने आम्ही अनेक बैठका या अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या आहेत. ज्या BMCचे अधिकारी असतील, गोवंडी इथे जे त्यांचं ऑफिस आहे तिकडे
घाटकोपरला आमची बैठक झालेली होती, त्याचप्रमाणे वरळीच्या डिपार्टमेंटला सुद्धा आमची बैठक झालेली होती. पण प्रत्येक वेळी आम्हाला फक्त आश्वासन देण्यात येतं की या पुढच्या 8 दिवसामध्ये, पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडवू. कारण आम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगतात की कुठे पाण्याचा प्रेशर कमी झालेला आहे, कुठे फ्लश देण्याची गरज आहे, कुठे पाणी अडलेलं आहे. आम्ही गेली 4 ते 5 वर्ष ही उत्तरं ऐकून आम्ही आमचा संयम ठेवलेला आहे. आणि प्रत्येक वेळी आम्हाला तेच सांगण्यात येतं की आम्ही प्रश्न सोडवतोय. पण प्रत्येक वेळी ऐकल्यानंतर कोणती तरी एक सीमा असते की काही गोष्टी या वेळेत व्हायला पाहिजेत. तसं आम्ही त्यांना गेल्या वेळी आम्ही घाटकोपरला राणेसाहेबांबरोबर, उपजल अभियंता राणेसाहेबांबरोबर गेल्या एक महिनाभरापूर्वी आम्ही एक बैठक घेतलेली होती आणि त्यांनी आम्हाला तेव्हा आश्वासन दिलेलं होतं की 8 दिवसामध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवतो. त्या 8 दिवसामध्ये ते अधिकारी यायचे, बघायचे, जायचे आणि त्यांची एक पॉलिसी अशी आहे की ते जेव्हा येतात अधिकारी आणि तेव्हाच नेमका तो प्रेशर वाढलेला असतो आणि मग तेव्हा आम्हाला सांगतात की बघा हा प्रेशर वाढलेला आहे आणि ते जेव्हा अधिकारी निघून जातात आणि काही तासानंतर तो प्रेशर पुन्हा गेलेला असतो. म्हणजे ते ठरवून येतात आणि येताना हा प्रेशर वाढलेला असतो. आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की आम्ही कोणतं तरी आंदोलन करू किंवा आम्ही लोकशाही मार्गाने तुम्हाला मोर्चा काढू किंवा काय करू, तेव्हा हा दुसऱ्या दिवशी पाणी चांगल्या प्रकारे येतं आणि परत जे आहे ती स्थिती असते. त्याच्यामुळे एक सहनशीलतेचा लोकांचा अंत होत चाललेला आहे आणि हा अंत सहनशीलता संपून हा लोकांनी दुसरा कोणता मार्ग उद्रेक होऊ नये, त्याच्यामुळे आम्ही ग्रामविकास मंडळांनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आम्ही जबाबदारी घेतलेली आहे की हा उद्रेक होऊ नये आणि लोकशाही मार्गाने लोकांनी हा विरोध करावा किंवा आपल्या हक्कासाठी लढावं. कारण हे पाणी कुठेही गेलेलं नाहीये. हा पाणी तुम्ही कुठे फिरवलेलं आहे, कुठच्या कंपनीला दिलेलं आहे किंवा बीएमसीने कोणत्या दुसऱ्या विभागाला दिलेला आहे, हा त्यांनी शोधलं पाहिजे. हा प्रश्न ऍक्च्युली आम्ही त्यांना उपस्थित केल्यानंतर त्यांनाच त्याचं उत्तर अजून सापडत नाही की पाणी का येत नाहीये. तर ते जाणून बुजून आम्हाला उत्तर देत नाहीये की त्यांना माहिती नाहीये, हे आम्हाला काही कळत नाहीये. पण या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की लोकांचा अंत बघू नका, उद्रेक बघू नका. कारण आज जी बैठक झाली त्याला अनेक महिला आणि पुरुष यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला होता आणि जर हा प्रश्न भविष्यात लवकर सुटला नाही तर लोकांच्या भावनांचा उद्रेक होईल आणि दुसरं काहीतरी याला वळण मिळेल. तेव्हा त्याच्या अगोदर हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे ही त्यांच्याकडे मी विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा आम्ही आमचे जे खासदार आहेत अनिल देसाई साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा कमिशनर साहेबांची बैठक घेणार आहोत. प्रमोद शिंदे आणि त्यांच्या माध्यमातून ही बैठक घेतली जाईल आणि त्याच्यामधनं काही तोडगा निघतोय का हा सुद्धा आम्ही प्रयत्न शेवटचा करून बघणार आहोत. पण हा जर प्रयत्न या तोडग्यानंतर याच्यानंतर सुद्धा काही तोडगा निघाला नाही तर आम्हाला रस्त्यावर, लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आमचा हक्क आम्हाला मागायला लागेल. कारण पाणी हे जीवन आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पूर्वी अशी परिस्थिती होती की 24 तास पहिल्या मजल्यापर्यंत पाणी यायचं आणि आता 24 तास काय दिवसातले अर्धा पाऊण तास सुद्धा पाणी येत नाही खालच्या मजल्याला, म्हणजे तळमजल्याला सुद्धा पाणी नसतं. लोकांची अवस्था एकदम बिकट आहे. रात्री 2-2 ते 4-4 वाजेपर्यंत त्यांना पाण्यासाठी जागावं लागतंय. कारण पाणी थेंब पाणी आल्यानंतर तुम्ही कसं करणार. आज महिलांनी त्यांची जी मतं आहेत ती मांडली की आम्ही 2 वाजता रात्री कपडे धुवायला आम्ही 2 वाजता बसतो, सकाळी पुन्हा 4 वाजता आम्हाला पाणी, आंघोळीचं पाणी भरावं लागतं, जेवणाचं पाणी भरावं लागतं आणि ते करून सुद्धा दुसऱ्या दिवशीची कामं, म्हणजे लोकांची ही अवस्था आज झालेली आहे. तर कुठेतरी लोकांचा उद्रेक होऊ नये आणि या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे लक्ष द्यावं ही विनंती त्यांना मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करत आहे. आपण जाऊया ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष त्यांच्याकडे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कारण आज लोकांचा उद्रेक हा त्यांनी स्वतः पाहिला आणि त्याचबरोबर गव्हाण गावातील जे रहिवासी आहेत हे ग्रामविकास मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे एक आशेच्या नजरेने बघतायत की पुढे हा जो विषय आहे तो विषय ते पुढे नेऊन त्याला त्या विषयाला हात घालून पाण्याची जी आलेली समस्या आहे ती त्यांनी सोडवावी आणि जे प्रेशर जे आहे ते खूप कमी आहे त्या निमित्ताने ते प्रेशर वाढवून घ्यावं. याबद्दल जो ठराव झाला तो तुम्ही कृपया आम्हाला सांगावा ही नम्र विनंती. नमस्कार, मी ग्रामविकास मंडळ गव्हाणगावचा अध्यक्ष प्रशांत म्हात्रे. पाणी टंचाईचं समस्या गव्हाणगावात गेल्या 5-6 वर्षापासून भेडसावत आहे आणि ही भेडसावणारी समस्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. पूर्वी आता जे विनायक म्हात्रे यांनी जे सांगितलं त्याचप्रमाणे पूर्वी एक मजला, आमचं गव्हाण गाव आहे, गावातली एक मजली घरं आहेत, त्या एक मजल्यावर आम्हाला मुबलक पाणी यायचं, मोठ्या प्रेशरने यायचं. परंतु गेल्या 5-6 वर्षात अशी अवस्था आहे की तिथे तर एका मजल्यावर तर पाणी नाहीच, परंतु ग्राउंड फ्लोअरला सुद्धा, तळमजल्यावर सुद्धा पाणी नाही.
घरोघरी आम्हाला पंप लावावा लागतात. का ही अवस्था आली? परत पंप घ्यायचा खर्च, पंप बसवायचा खर्च, इलेक्ट्रिसिटीचा खर्च, पुन्हा पंप मेंटेनन्सचा खर्च आमच्या गरीब रहिवाशांना ते परवडत नाही. पण ही अवस्था आलीच का? मग आमचं पाणी गेलं कुठे? आमचा हाच हे आक्रोशाने संपूर्ण गव्हाणगावात याबद्दल जनक्षोभ आहे, जनआक्रोश आहे. आणि लोकांच्या त्या समस्येचं, पाणी टंचाईचं समस्या निवारण करण्यासाठी आम्ही आता सभा, नुकतीच 1 तासापूर्वी सभा संपली. संपूर्ण मोठ्या संख्येने संपूर्ण गाव उपस्थित होता आणि त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. किरण म्हात्रेंनी जे सांगितलं की त्या रहिवाशांनी रात्रभर त्यांना स्वतःची कामधाम सोडून, रात्री झोप बीव सोडून रात्रभर पाणी भरावं लागतं. ही दुरावस्था का झालेली? या दुरावस्थेला जबाबदार कोण? मुंबई महानगरपालिकाच ना. ह्या आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की आम्ही ठिकठिकाणी त्यांच्याशी तक्रारी केलेल्या आहेत. एम वॉर्डमध्ये आम्ही येतो, एम वॉर्ड अधिकाऱ्यांशी बैठका घेतलेल्या आहेत, वरळीच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेतलेल्या आहेत, घाटकोपरच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या आहेत. परंतु आमच्या तोंडाला पानं पुसलं जात आहे. दाखवलं जातं हे मॅप आहे, आम्ही ही पाईपलाईन अशी जाते, आम्ही बघतो कुठे पाणी लीक आहे, कुठे पाणी चोक आहे, परंतु पुन्हा एरिया माझ्या मागल्या. म्हणजे कुठेतरी आमच्या तोंडाला पाणी पुसलं जातंय. मग आमचं पाणी गेलं कुठे? आमचं हेच म्हणणं आहे, यातून मार्ग तुम्ही काढायला पाहिजे. कारण रहिवासी आहेत, प्रत्येकाला पाण्याची गरज आहे आणि ती मार्ग तुम्हीच काढू शकता. आणि ह्यासाठी मी ग्रामविकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने सर्व रहिवाशांतर्फे तुम्हाला कळकळीची विनंती करतोय की ह्या पाणी टंचाईवर लवकरात लवकर तोडगा काढा आणि आमचं पाणी आम्हाला द्या. आणि नुकतीच जी सभा झाली त्यात सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळ्या रहिवाशांनी ठरवलेलं आहे की जर का आपल्या पाणी टंचाई लोकशाही मार्गाने होत नसेल, आपल्या बैठका घेऊन होत नसेल, तर आपल्याला थोडंसं कठोर पाऊल उचलावं लागेल. मग ते साखळी उपोषण असेल किंवा मोर्चा काढावा लागेल किंवा रास्ता रोको आंदोलन करावं लागेल. त्यातून आम्ही बैठक घेऊन योग्य तो कुठला आता पुढचं पाऊल उचलणार ते आम्ही सांगू. धन्यवाद. आहे आमच्या गावामध्ये 5 वर्षापासून पाण्याचा मोठा प्रॉब्लेम चालू आहे. हे 5 वर्षाचा प्रॉब्लेम चालू असताना सुद्धा आणि पाणी न येता सुद्धा लोकांची बिलं बरोबर ही लोक महिन्याला पाठवतात. पहिला आमच्या वरपर्यंत पाणी द्यायचं 1+1. आता तर आम्हाला हात धुवायला जर जरूरत लागली तर आम्हाला मोटर चालू करावी लागते. ही परिस्थिती या गावाची आहे. आणि जर आजूबाजूच्या कंपन्यांना जर तो पाणी पुरवत असतील, पुरवठा करत असतील, तर मग आमच्या गावाला पाणी का नाही? कंपनीपेक्षा मोठा आमचं गाव आहे. पहिला गाव आहे, नंतर कंपनी आहेत. पण परिस्थिती अशी झाली की पूर्ण कंपन्यांना वेळेवर पाणी असतं आणि गावामध्ये आमच्या पाणी नसतं. त्याच्यामुळे आम्ही लोकांनी आता निर्णय घेतलेला आहे की पुढे काय करणार, मोर्चा, उपोषण. पण हा आमचा शेवटचा निर्णय आहे की धडक मोर्चा काढणार. याचाच अर्थ आणि हे मारुच्छत पासून गव्हाणपर्यंत कमीत कमी 20 ते 25 सर्व्हिस सेंटर खोललेले आहेत रोडवर. त्यांना पाणी पूर्ण पाईपलाईनमधून जातं आणि दिवस रात्र. आणि त्यांच्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत वरलीपर्यंत. त्यावेळी केल्या तर त्यावेळी 2 दिवस ते सगळे पंप बंद झालेले. त्याच्यानंतर वापस 5 वर्ष बघतो तर तसंच. म्हणजे याचाच अर्थ गव्हाणगावचं जे पाणी आहे ते कुठेतरी चोरण्याचा प्रयत्न केला जातो. सोबत नक्कीच जी बाजूला इंडस्ट्रीज एरिया आहे, गावठणातल्या जागा घेऊन तिथे इंडस्ट्रीज एरिया उभा केल्यानंतर इंडस्ट्रीला मुबलक प्रमाणामध्ये पाणी दिलं जातं आणि गावाला पाण्याच्या नावाने पानं पुसली जातात. सातत्याने जर हे असंच होत राहिलं तर आपण मोठं आंदोलन करणार, हे याच सभेमध्ये आपण ठरवलेलं आहे.